आपल्या संस्कृतीत आध्यात्मिक प्रगतीबरोबरच भौतिक प्रगतीसाठी सुद्धा शरीराला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आपल्या मनोकामनापूर्तीसाठी, साधना उपासनेसाठी अगदी सर्वच साधनांचा विचार केला गेलेला आहे. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे सर्व प्रकारच्या उपासनांसाठी, धर्मसाधनेसाठी, व्रतांसाठी, वैकल्यांसाठी, कर्मासाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे, महत्त्वाचं साधन आहे. हे ब्रह्मांड जसं पंचमहाभूतांनी भरलेलं आहे, तसंच आपल्या शरीरामध्येही ही पंचमहाभूते वास करत असतात आणि आपल्या शरीरातील कणाकणामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये ही पंचमहाभूत कार्यान्वित होत असतात. आपली प्रत्येक क्रिया ही उपासना, साधना, व्रत, वैकल्य, अनुष्ठान यासाठी उपयोगात आणता येते. मग योगासने असोत, त्राटकासारख्या काही क्रिया असोत, न्यासासारखे विधी असोत, निरनिराळे बंध असोत किंवा प्राणायाम क्रिया असोत, सर्वच गोष्टींचा वापर उपासनेसाठी केला गेलेला आहे आणि यात आपण आपल्या शरीराच्या माध्यमातूनच आपण हे सर्व करत असतो. मुद्रा हे त्यापैकीच एक महत्त्वाचं साधन आहे. सर्वसाधारणपणे मुद्रा म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव असा अर्थ जन्मनात रुजलेला आहे, पण चेहऱ्यावरच्या हावभावाबरोबरच हस्तमुद्रा ह्याही प्रचलित आहेत. किंबहुना सर्वच प्रकारच्या साधनांसाठी, सर्वच प्रकारच्या उपासनांसाठी, सर्वच प्रकारच्या तांत्रिक साधनेसाठी हस्तमुद्रांचा वापर पूर्वापार काळापासून खूपच मोठ्या प्रमाणावर केला गेलेला आहे. हस्तमुद्रा म्हणजे हातांनी किंवा हातांच्या बोटांनी धारण करण्याचे विशिष्ट आकृतिबंध. या विश्वामध्ये, पंचमहाभूतामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये चैतन्याचा, ऊर्जेचा अखंड प्रवाह अव्याहतपणे वाहतच असतो. हे विश्व म्हणजे अव्याहतपणे वाहणाऱ्या चैतन्यमय ऊर्जेचा अखंड प्रवाह. आपले शरीर म्हणजे या चैतन्यमय ऊर्जेने भरलेले एक पात्र आहे. हा ऊर्जा प्रवाह संपूर्ण शरीरातील अंग प्रत्यंगातून, अणुरेणूतून, कणाकणातून वाहत असला तरी नाक, ओठ, हात, शेंडीचे सान, हृदय, नाभी, जननेंद्रिय, गुडघे, पाय, पायांच्या टाचा वगैरे सारख्या अंगाबरोबरच हात आणि हातांच्या बोटांच्या द्वारे ऊर्जेच्या प्रवाहाची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होत असते. ही चैतन्यमय ऊर्जा आकर्षित करणे, प्रक्षेपित करणे, संतुलित करणे यासाठी आपल्या हाताच्या बोटांचा किंवा बोटांच्या विशिष्ट आकृतिबंधांचा वापर केला जातो. शास्त्र ग्रंथात तसेच पुराणामध्ये असे सांगितले आहे की या हस्तमुद्रांचा वापर करून अनेक सिद्धी प्राप्त करता येतात, विशिष्ट प्रकारच्या शक्ती आकर्षित करता येतात, विशिष्ट प्रकारच्या मनोकामना पूर्ण करून घेता येऊ शकतात. त्याचप्रमाणे ध्यान धारणेमध्ये, अनेक सिद्धी साधनामध्ये, अनेक शक्ती साधनामध्ये, श्री महाविद्यासारख्या अनेक तांत्रोक्त साधनामध्ये हस्तमुद्रा हे अविभाज्य अंग आहे. किंबहुना काही उपासना, काही अनुष्ठाने हस्तमुद्रांशिवाय पूर्ण होतच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हस्तमुद्रा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनले आहे. आपल्या हातांची पाचही बोटे त्या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या शरीरामध्ये होणारे पंचमहाभूतांचे असंतुलन हेच आपल्या शारीरिक आणि मानसिक अनारोग्याला कारणीभूत ठरतं. आपल्या हातांच्या बोटाच्या मुद्रांचा वापर करून आपल्याला हवे ते तत्व वाढवता येतं, कमी करता येतं किंवा संतुलित करता येतं. यातून आपल्या शरीरामधील तत्वे संतुलित करून आपण निरोगी होऊ शकतो. रोज केवळ 5 ते 50 मिनिटे इतक्या कालावधीमध्ये केलेली विशिष्ट हस्तमुद्रा आपल्याला विशिष्ट प्रकारचे लाभ मिळवून देऊ शकते. आपल्या शरीरातील विशिष्ट तंत्रे संतुलित करू शकतात, वाढवू शकतात अथवा कमी करू शकतात. अनेक दुर्धर आणि जुनाट आजारही विशिष्ट हस्तमुद्राद्वारे बरे झाल्याची उदाहरणे आहेत. हस्तमुद्राचा इतका प्रचंड उपयोग असूनही, हस्तमुद्रा हे इतकं महत्त्वाचं शास्त्र असूनही काही अज्ञात कारणामुळे कालोगामध्ये हस्तमुद्रा हे शास्त्र मागे पडलं. आज हस्तमुद्रा शास्त्राविषयी उपलब्ध असलेले जे ज्ञान आहे, प्रसार माध्यमामध्ये सवंगपणे सांगितली जाणारी जी माहिती आहे ती अनेक ठिकाणी अपुरी आहे, अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगितली गेलेली आहे, अनेक ठिकाणी या शास्त्राचं मिसइंटरप्रिटेशन झालेलं आहे. त्यामुळे अनेकदा या मुद्रांकडून इच्छित आणि अपेक्षित लाभ साधकाला मिळताना दिसत नाही. याचाच विचार करून आपण आपल्या सर्व साधकांना हस्तमुद्रांविषयी योग्य ते ज्ञान, योग्य ते विधी आणि योग्य प्रकारचा वापर यांची माहिती व्हावी म्हणून आपल्या अक्षर ऊर्जा मर्मयोग तर्फे श्री हस्तमुद्रा शास्त्र या कार्यशाळेचे आयोजन करीत आहोत. हस्तमुद्रा हा कृतीचा, सरावाचा, रोजच्या रोज अभ्यास करण्याचा भाग आहे.
त्यांचा रोजच्या रोज सराव होणं, अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसातील काही विशिष्ट वेळ रोज त्यासाठी द्यावाच लागणार आहे. तो आपल्याला देता यावा आणि कार्यशाळेत शिकवलेल्या प्रत्येक मुद्रेचा सराव करता यावा, त्या मुद्रांचा अनुभव घेता यावा, यासाठी ही कार्यशाळा एका संपूर्ण सत्रात न घेता लहान लहान सत्रात विभागणी करून घेतली जाईल. त्यापैकी पहिलं सत्र की ज्यामध्ये अनेक गुप्त आणि महत्त्वाचे विधी शिकवले जाईल, हस्तमुद्रा कशा ॲक्टिवेट कराव्यात, हाताच्या बोटामधील तत्त्वे कशी जागृत करावीत, याविषयीचं कुणालाही माहीत नसलेलं गुप्त ज्ञान देण्यात येईल. ही कार्यशाळा ऑनलाईन घेतली जाईल, जी तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकता. सर्व इच्छुकांनी नाव नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चित करावी. धन्यवाद.